थकीत कर्जापोटी ICICI बँकेने न्यायालयाच्या आदेशानुसार सील केलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सांगलीतील एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची घटना ही शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडलेली। या प्रकरणी विनायक विलास कोलप यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश बसप्पा मदारी वय 48 राहणार महसूल कॉलनी शामरावनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की संशयित प्रकाश मदारी यांचा शहरातील शामरावनगरमध्ये असणाऱ्या महसूल कॉलनीमध्ये बंगला आहे। सदरच्या बंगल्याचा ICICI होम फायनान्स या कंपनीत थकीत कर्जापोटी न्यायालयाच्या आदेशानुसार ताबा घेतला होता। तसेच या बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षक देखील तैनात केला होता। शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संशयित प्रकाश मदारी हे गणेश बंगला येथे गेले। बेकायदेशीरपणे बंगल्याचा ताबा घेऊन सील केलेले कुलूप तोडले। या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मदारी आणि अनोळखी महिलेने शिवीगाळ केली। त्यानंतर या घटनेनंतर विनायक कोलप यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मदारी यांच्यासह एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।